मंडळी विचार करा, तुम्ही वांद्रे किंवा कुर्ला रेल्वे स्थानकात उतरलाय. बीकेसी मध्ये तुमचं ऑफिस आहे आणि ऑफिसला जायला आधीच उशीर झालाय. बाहेर रिक्षावाल्यांची मनमानी सुरू आहे आणि ट्रॅफिक तर विचारायलाच नको. आता तुम्ही म्हणाल, विचार काय करायचा? ही अशीच परिस्थिती नेहमी पाहायला मिळते. पण अशा वेळी एक छोटीशी हायटेक टॅक्सी आली आणि तुम्हाला थेट ऑफिसच्या इमारतीबाहेर सोडून आली तर? ना रिक्षाची साठीची धडपड, ना बेस्ट मधली रेटारेटी. हे असंच काहीसं पॉड टॅक्सीमुळे शक्य होऊ शकतं. आज मुंबईच्या बीकेसीमध्ये देशातील पहिल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. हा प्रकल्प नेमका काय आहे? तुमचा प्रवास कसा सुपरफास्ट होणार आहे? हेच आज आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका, जेणेकरून मुंबईशी निगडीत सर्व बातम्या, अपडेट्स तुमच्यापर्यंत पटकन पोहोचू शकतील. तर आता विषयाकडे येऊ. सुरुवातीला जाणून घेऊ की पॉड टॅक्सी म्हणजे काय. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पॉड टॅक्सी म्हणजे ड्रायव्हर शिवाय चालणारी एक छोटी स्वयंचलित कार. याला तांत्रिक भाषेमध्ये पर्सनलाइज रॅपिड ट्रान्झिट म्हणतात. या टॅक्सी जमिनीवर नाही तर रस्त्याच्या वर बांधलेल्या खांबांवरील स्टीलच्या ट्रॅकवरती धावतात. विशेष म्हणजे यात ड्रायव्हर नसेल. ही संपूर्ण सिस्टीम ऑटोमेटेड आणि AI तंत्रज्ञानावर चालेल. म्हणजे सिग्नलची कटकट नाही की ट्रॅफिक जॅमचं टेन्शन नाही. पुढचा प्रश्न, प्रकल्पाचा मार्ग आणि स्थानकं कोणती असतील? तर हा मार्ग साधारण 8.8 किलोमीटर लांबीचा असेल, जो वांद्रे रेल्वे स्टेशन, कुर्ला रेल्वे स्टेशन आणि बीकेसीतील महत्त्वाच्या कॉर्पोरेट हबला जोडतो. या छोट्याशा अंतरात तब्बल 22 स्थानकं असणार आहेत. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या ऑफिसपासून अगदी हाकेच्या अंतरावरती पॉड टॅक्सीचं स्टेशन मिळेल. मुंबई मेट्रो लाईन 2B आणि मेट्रो 3 शी सुद्धा हा प्रकल्प कनेक्टेड असणार आहे. बीकेसीमध्ये कामासाठी येणाऱ्या नोकरदार वर्गासाठी ही लाईफलाईन ठरेल, जी दुसऱ्या लाईफलाईन म्हणजेच लोकल सेवेला जोडण्याचं काम करेल. कारण तुम्ही जर बीकेसीमध्ये काम करत असाल तर इथल्या प्रवासाच्या व्यथा आपल्याला नक्कीच माहिती असतील. रिक्षासाठी 30-30 मिनिटं रांगेत उभं राहावं लागतं. मग रिक्षा चालकांची मनमानी, कधी 40 रुपये तर कधी 50 रुपये असं हवं तसं भाडं सांगितलं जातं. बेस्ट बसमध्ये प्रचंड गर्दी, रेटारेटी आणि गर्दीत मोबाईल चोरी, पाकिटमारीच्या घटना. पाऊस असो वा उन्हाळा, प्रवासाचे हाल नेहमीचेच. पण पॉड टॅक्सीमुळे काय बदलू शकेल तर ते जाणून घेऊ. तर वेळेची मोठी बचत होऊ शकेल. रांग लावणं, ट्रॅफिकमध्ये अडकणं यामुळे वाया जाणारी 15 ते 20 मिनिटं वाचू शकतील. दुसरं म्हणजे आरामदायी प्रवास शक्य होईल. प्रत्येक पॉडमध्ये 6 प्रवासी बसू शकतील. पूर्णपणे एअर कंडिशन केबिन असल्यानं आरामदायी प्रवास शक्य होईल. तिसरं म्हणजे कमी वेटिंग. दर 30 सेकंदाला एक पॉड उपलब्ध असणार आहे, म्हणजे रांगेत उभं राहण्याचं टेन्शन नाही. आता थोडं तांत्रिक बाजू जाणून घेऊया. पॉड टॅक्सीचा वेग असेल 40 किलोमीटर प्रति तास. तुम्ही म्हणाल हा तर कमी आहे, पण लक्षात घ्या इथं ट्रॅफिक नसेल, त्यामुळे हा वेग रिक्षाहून जास्त ठरेल. हे पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन आहे, त्यामुळे प्रदूषण शून्य. आणि सुरक्षिततेसाठी यामध्ये सेन्सर्स आणि इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम सुद्धा असणार आहे. त्यामुळे जणू चंद्रावर जाण्याच्या घाईत जेम्स बॉन्डच्या आविर्भावात बेभान होऊन रिक्षा चालवणाऱ्यांपासून सुटका. प्रवास कसा करता येईल तर तुमच्याकडे मुंबई मेट्रोचं स्मार्ट कार्ड असेल किंवा मोबाईल ॲप असेल तर सहज तिकीट काढू शकाल. स्थानकावर जा, स्कॅन करा, पॉडमध्ये बसा आणि आपल्या डेस्टिनेशनचं बटन दाबा. थेट ऑफिसच्या दारात उतरा. आता येऊयात स्थानकांची माहिती आणि तिकिटाच्या प्रश्नावर. तर एकूण 8.8 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यामध्ये 3.3 किलोमीटरचं काम केलं जाईल, ज्यात 8 स्थानकांचा समावेश असणार आहे. कुर्ला, LBS मार्ग, भारत डायमंड बोर्स, गेट 11, MMRDA पे अँड पार्क, वांद्रे टर्मिनल, कलानगर, ऑडिट भवन, MMRDA कार्यालय अशी स्थानकं असतील. समोर आलेल्या माहितीनुसार हा पहिला टप्पा 2027 सालच्या उत्तरार्धात सुरू होण्याची अपेक्षा आहे. MMRDAने दिलेल्या माहितीनुसार पॉड टॅक्सीची यंत्रणा रस्त्याच्या दुभाजकावरच उड्डाणपुलासारखी असणार आहे. त्यामुळे फुटपाथ हे व्यापले जाणार नाहीत. नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ मोकळे राहणार आहेत. तसंच पॉड टॅक्सीचा हा जो मार्ग आहे तो व्यावसायिक क्षेत्रातील असल्यामुळे बांधकामाचं सर्व काम हे रात्रीच्या वेळेमध्ये होणार आहे, जेणेकरून सकाळी कामावर जाण्याची घाई असणाऱ्या नोकरदार वर्गाला या कामाचा त्रास होणार नाहीये. आता मुख्य प्रश्न तिकीट दराचा. सध्या याच मार्गावर रिक्षानं प्रवास करायचा म्हटला तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रिक्षा चालकांची मनमानी चालते. शेअर रिक्षासाठी कुर्लासाठी एका माणसासाठी कधी 30 तर कधी 40 रुपये घेतले जातात, तर वांद्रे रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी 40 ते 50 रुपये मोजावे लागतात. पण पॉड टॅक्सी पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि ड्रायव्हरलेस प्रणाली असल्यानं पेट्रोल CNGचा खर्चच नाही. त्यामुळे कमीत कमी तिकीट दरात सेवा उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.
ज्यात किमान भाडं 21 रुपये आकारलं जाऊ शकतं असं सांगितलं जात आहे. तसं झालं तर नक्कीच उत्तम पर्याय ठरू शकतो. मुंबईकरांचा वेळ आणि डोकेदुखी दोन्ही वाचवणारा ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतं? तिकीट किती असावं आणि फायदेशीर ठरेल का? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.